नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तुम्हीही स्वामींचे भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणत असाल तर प्रत्येक महिलेला एक प्रश्न पडतो. तो म्हणजे तारक मंत्र म्हणत असताना दिवा लावावा का नाही? याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा. बघा, आपण कोणतीही सेवा करत असताना पूर्ण विश्वासाने शांत मनाने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. आपण सेवा कशी करतो यापेक्षा आपण किती मन लावून सेवा करतो त्याच्या पाठीमागची भावना किती आहे हे देव पाहत असतो. त्यामुळे कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावी. आपण कोणतीही सेवा करत असताना दिवा नसेल तर मंत्र म्हणू शकतो का, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. दिवा लावणे आवश्यक आहे का? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मंत्रासाठी मन शुद्ध असणे खूप महत्त्वाचे आहे, दिवा नाही. कारण मन शुद्ध असेल तरच आपल्याला या सेवेचे फळ मिळणार आहे. त्यामुळे आपण तारक मंत्र म्हणत असताना दिवा लावण्यापेक्षा शुद्ध मन खूप महत्त्वाचं आहे. दिवा लावणे हे शुभ मानले जाते, पण ते अनिवार्य नाही. म्हणजेच दिवा असेल तर उत्तम, नसेल तर मंत्र म्हणू शकता. देवाला तुमची भाव जास्त महत्त्वाचा असतो. जर तुम्ही दिवा लावून मंत्र म्हणत असाल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत आणि एकाग्र होते, पूजेचे वातावरण तयार होते आणि भक्तीची भावना वाढते. म्हणून शक्य असेल तर दिवा लावणे चांगले आहे. दिवा नसेल तर काय करावे? बऱ्याच वेळा असं होतं, आपण बाहेर असतो, वेळ नसतो किंवा दिवा लावता येत नाही. अशा वेळी काय करावे? डोळे बंद करून शांत बसा, देवाचा विचार करा आणि मंत्र म्हणायला सुरुवात करा. मनापासून म्हटलेला मंत्र 100% प्रभावी होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी खास संदेश. बघा, हा आपण तारक मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेला म्हणू शकतो, परंतु सकाळी 5:30 ते 7 या काळामध्ये आपण हा तारक मंत्र म्हणावा. ही वेळ खूप शुभ मानली जाते. किंवा तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हा प्रभावी मंत्र म्हणू शकता. मंत्र तुम्ही 108 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. जसं शक्य असेल तसं आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे, परंतु आपल्याला रोज हा मंत्रजप करायचा आहे. आज तारक मंत्र म्हटला, उद्या म्हटला नाही, असं करू नका. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने दररोज न चुकता आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे. आपल्याला 108 वेळा जरी जमला नाही तर कमीत कमी 11 वेळा तरी हा तारक मंत्र म्हणावा, परंतु दररोज न चुकता आणि नियमितपणे आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे. हा तारक मंत्र म्हणत असताना घाईमध्ये म्हणू नका. शांत मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने म्हणा. मन एकाग्र करून आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे. एक दिवस म्हणणे, दुसऱ्या दिवशी सोडणे असे करू नका. शांतपणे, श्रद्धेने रोज म्हणावा. तुम्ही जेवढ्या श्रद्धेने आणि मनापासून ही सेवा कराल तेवढे फळ तुम्हाला लवकर मिळेल. कोणतीही सेवा करत असताना, मंत्र म्हणत असताना दिवा लावणे चांगले आहे, पण आवश्यक नाही. भावना आणि श्रद्धा जास्त महत्त्वाची आहे. आजपासून तुम्हीही तारक मंत्र सुरू करा आणि तुमच्या आयुष्यातील बदल स्वतः अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.